हाय सर्वांना, मला एक तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे. तर एका ताईंनी अशी कमेंट केली होती की नवरात्रामध्ये 9 कलरचे साडे रोज घालणं गरजेचं आहे का? की पहिल्या बायका कुठं रोज रोज नवीन एक एक कलरचे वेगवेगळ्या कलरच्या साडी घालायच्या का? हे काय आता नवीनच निघाले? तर अशी त्यांची कमेंट होती. तर त्या ताईंना मला हे सांगायचे की जसं काळ बदलला आहे तसं आपणही बदलायला हवं आणि आपण आपल्यात बदल करायला हवा. जर आपण नाही बदललो तर आपल्यात बदल होणारही नाही आणि आपण आहे तसेच राहणार आहे. तर आपल्यात पण थोडासा चेंजेस करून बघा की काय फरक पडतो आहे आपल्याला तो. आणि माझे पण असाच विचार होता की नवरात्रामध्ये कधी आपण असं ऐकलंच नाही, पण गेल्या 5 वर्षापासून मी हे ऐकण्यात आले की नवरात्रात 9 कलरच्या साड्या बायका घालतात आणि देवीलाही जातात. आणि देवीला जर नाही गेल्या मंदिरात तरी पण दिवसभर त्यांच्या अंगावरती त्या कलरची साडी वेअर केलेली असते. तर अगोदरच्या बायका काय घालत होत्या, खरंच घालत होत्या का नव्हत्या ते काय मला माहीत नाही. पण मला असं वाटतं की आपण तरी कुठे रोज रोज साड्या नवीन समजा नवीन असो किंवा जुनी असो, पण आपण घालतो का नाही घालत. तर काय करतो, प्रत्येक वर्षी 2 ते 3 नवीन साड्या आपण घेतो. तर प्रत्येक लेडीजकडे प्रत्येक कलरची साडी आहेच. 20 ते 25 साड्या प्रत्येकीच्या कपाटमध्ये असणारच आणि त्याच्यापेक्षा जास्त असणार. मग आता कपाटामध्ये ठेवायला सुद्धा जागा नसते. आपल्या लेडीजच्या साड्या ठेवायला जागा कमी पडते. मग हेच 9 दिवस आहेत ना की तुम्ही रोज एक साडी बाहेर काढा आणि त्याचा वापर करा. मग आपण त्या घेतलेल्या साडीचा वापरही होतो आहे आणि आपल्याला ज्या दिवशी जो कलर आहे त्या साडी घालायचा आपल्याला त्या दिवशी चान्स पण आहे. पण तसं करत नाहीत काही. तर खरंच आपण ह्या गोष्टी खरंच आपण मागे आहोत. थोडंसं बघा आजूबाजूला आपल्या आणि तसं बदल करा. तर काय होतं आहे ना, आपल्याकडे ना कोणत्या कलरच्या साड्या आहेत ते माहीतही होतं आहे आपल्याला आणि वापरण्यातही येतात. आणि जर मंदिरात जात नसाल तर ताईंनो, तुम्ही एक दिवस नवरात्रामध्ये एक दिवस 7 किंवा 8व्या दिवशी तुम्ही मंदिरात जा आणि मंदिरात बघा की 7व्या दिवशी कोणता कलर आहे. समजा ग्रीन कलर आहे 7व्या दिवशी, तर मग ग्रीन कलरच्या साड्या घातलेल्याच बायकाच्या मला जास्त तिथे भाविक दर्शनाला आलेल्या रांगेत उभा राहिलेल्या लेडीज तुम्हाला दिसणार. आणि जर आपण हे नाही केलं, त्या कलरची ग्रीन साडी नाही घालून गेलो, दुसऱ्याच कलरची घालून गेलो आणि रांगेत उभा राहा आणि आपण त्यांच्याकडे पाहतो, आपल्याला असं वाटतं, मनात वाटतं की आपण पण ह्याच कलरची घालणार.